किती दिलेला आहे 3, 3 प्लस √2, 3 प्लस 2 √2, त्यानंतर आहे 3 प्लस 3 √2 आणि इन्फानाइट. चला तर आपण पहिलं कन्सिडर करू टर्म्स इन सिक्वेन्स. टर्म्स इन सिक्वेन्स ज्याला आपण म्हणतो क्रमिकेतील पद. क्रमिकेतील पद. ओके, तर चला पहिलं पद काय विद्यार्थ्यांना T1 = 3, T2 = 3 प्लस √2, T3 = 3 प्लस 2 √2, त्यानंतर येत आहे 4, T4 = 3 प्लस 3 √2. ओके, कॉमन डिफरन्स फॉर कॉमन डिफरन्स ज्याला आपण म्हणतो मराठीतून सामान्य फरक अँड इट इज इंडिकेटेड बाय स्मॉल d. पहा एकदा इकडं. फर्स्ट d = T2 मायनस T1 T2 का आहे आपलं T2 = 3 प्लस √2 मायनस 3 तर पहा विद्यार्थ्यांना आपण काय करत आहोत. हे 3 प्लस 3 मायनस 3 गेट कॅन्सल. नाव व्हॉट इज रिमेन्स √2. d = √2. सेकंड d = T3 मायनस T2. क्लिअर. T3 का आहे आपलं 3 प्लस 2 √2 मायनस T2 का आहे आपलं इन ब्रॅकेट 3 प्लस √2. क्लिअर. आता पहा विद्यार्थ्यांना काय होत आहे. तर अगोदर आपण याला सॉल्व करू. असं 3 प्लस 2 √2 निगेटिव्ह साईनने आपण याला मल्टिप्लाय करू. निगेटिव्ह साईनने जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल इथं -3 मायनस √2. नाव व्हॉट इज रिमेन्स. पहा आता एकदा काय रिमेन्स राहील +3 -3. क्लिअर. आता इथं राहत आहे 2 √2 आणि इथं -√2. आता ॲक्च्युली आपण काय करत आहे ॲक्च्युली इथं 1 कन्सिडर करत असतो आपण. इथं 1 कन्सिडर आणि √2 आपण कॉमन घेत आहे. ह्या 2मधून जर आपण 1 कमी केलास तर काय येईल इथं 1, पण आपण 1 लिहित नाहीत म्हणून मी आता डायरेक्ट आन्सर काय लागलं आपलं √2 येत आहे. मी इथं लिहित आहे √2. क्लिअर होत आहे. सेकंड डिफरन्स देखील विद्यार्थ्यांना √2च यायला लागला. आता पहा तिसऱ्यासाठी अगेन d = T4 मायनस T3. T4 का आहे 3 प्लस 3 √2 मायनस इन ब्रॅकेट T3 का आहे 3 प्लस 2 √2. क्लिअर. अगोदर आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू निगेटिव्ह साईनने. काय येईल अगोदर ही टर्म ॲज इट इज राहील 3 प्लस 3 √2. निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय करा. निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केलं तर काय येईल -3 -2 √2. क्लिअर. +3 -3 गेट कॅन्सल. नाव व्हॉट इज रिमेन्स 3 √2 -2 √2. √2 इथं आपण कॉमन घेणार. क्लिअर. √2 आपण इथं कॉमन घेणार आणि इकडे काय आलं 3मधून आपण 2 कमी करू म्हणजे काय आलं इकडं मायनस आपले 1 येत आहे आणि 1 आपण लिहित नाही. मग याचाही आन्सर विद्यार्थ्यांना 2च येत आहे. पहा कॉमन डिफरन्स. फर्स्टचा कॉमन डिफरन्स √2 आहे. सेकंडचाही कॉमन डिफरन्स √2 आहे. थर्डचा देखील कॉमन डिफरन्स √2 आहे. मग देअरफोर आपले कॉमन डिफरन्स लिहू अगोदर आपण. कॉमन डिफरन्स
इज कॉन्स्टंट, कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट किती आहे √2. मग इथं येईल देअर फोर गिव्हन सिक्वेन्स इज अर्थमेटिक प्रोग्रेशन. क्लिअर. विद्यार्थ्यांनो मी एक्सरसाइज बागेतला कट करत आहे. इफ एनी प्रॉब्लेम यू कॅन आस्क अँड टेक स्क्रीनशॉट. थोडं पॉज करा. 2 क्वेश्चन इथे घेऊ पुस्तक असं नको आता. नाव द क्वेश्चन नंबर 2. an AP whose first term is A and common difference is D in each of the following. ओके, चला तर विद्यार्थ्यांना काय दिलं आहे पहा. इथं आपला आपण येत आहोत क्वेश्चन नंबर 2कडं. क्वेश्चन नंबर 2मध्ये काय गिव्हन आहे आपल्याला पहा एकदा. आता इकडं गिव्हन डाटा काय दिलं आहे गिव्हन डाटामध्ये तर लक्ष द्या. इकडं फर्स्ट टर्म दिलेली आहे आपला. फर्स्ट टर्मला विद्यार्थ्यांनो आपण बोलतो पहिले पद दिलेलं आहे. पहिले पद फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म किती दिलेली आहे आपला. क्वेश्चन नंबर 2 मधला आपण पहिला पाहत आहोत, पहिला प्रॉब्लेम. ओके, तर फर्स्ट टर्म दिलेली आहे 10. कॉमन डिफरन्स सामान्य फरक म्हणतो आपण. सामान्य फरक डी म्हणत आहे. डी इज इक्वल टू किती आहे 5. तर आपल्याला सांगितलं आहे देन फाइंड अरिथमेटिक प्रोग्रेशन. देन फाइंड्स अर्थमेटिक प्रोग्रेशन. ए पी म्हणत आहे विद्यार्थ्यांना आपला ए पी तयार करायचं आहे. आता ए पी तयार करण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती टर्म्स करायचे आहेत. ए पी तयार करण्यासाठी कमीत कमी आपल्याला 4 टर्म्स करायचे आहेत. फर्स्ट टर्म तर त्यांनी दिलेलीच आहे. ओके, मग मी इथं लिहित आहे T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू 10. ही झाली फर्स्ट टर्म झाली. सेकंड टर्म पहा विद्यार्थ्यांनो T2 इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे ए प्लस डी इज इक्वल टू ए काय दिलेला आहे आपला 10 प्लस डी किती आहे 5 इज इक्वल टू 15. 2 टर्म झाल्या. त्यानंतर थर्ड T3 इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल ए प्लस 2D. काय येईल ए आहे 10 2 इंटू डी किती आहे 5. अगोदर आपण याला मल्टिप्लाय करू. 10 इंटू 2 इंटू 5 10 येईल विद्यार्थ्यांनो आणि 10 प्लस 10 20. चला आपण 4 टर्म्स काढू. T4 इज इक्वल टू ए प्लस 3D. फॉर्म्युला फार इम्पॉर्टंट आहे. ए का आहे 10 दिलेला आहे. 3 इंटू डीची व्हॅल्यू काय दिली विद्यार्थ्यांनो. डीची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 5. मल्टिप्लाय करू आपण 10 प्लस किती आला इथं 15 आणि याला जर आपण ॲड केलं 15 प्लस 10 15 अधिक 10 तर विद्यार्थ्यांना 25 येईल. मग देअर फोर ए पी इज इक्वल टू अर्थमेटिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म आहे 10 15 20 25. ओके, क्लिअर. तर इट इज अवर फायनल आन्सर. क्लिअर. इफ यू वॉन्ट टू टेक यू कॅन स्क्रीनशॉट. विद्यार्थ्यांना तिसरा प्रॉब्लेम आपण सॉल्व करत आहोत. तिसरा प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. तिसऱ्यामध्ये दिला आहे ए इज इक्वल टू ए म्हणजे आपण त्याला म्हणत आहे फर्स्ट टर्म दिलेली आहे आपल्याकडे -7. फर्स्ट टर्म ए
इज इक्वल टू -7 आणि दुसरा दिला आहे आपला कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू दिलेला आहे 1/2 d इज इक्वल टू 1/2 देन फाइंड AP आपल्याला फाइंड करायचं आहे. तर काय राहील फर्स्ट टर्म विद्यार्थ्यांना आपण इथं लिहित आहेत. फर्स्ट T1 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू -7. सेकंड टर्ममध्ये येत आहे आपण T2 इज इक्वल टू A प्लस D इज इक्वल टू A किती आहे -7 प्लस D किती आहे 1/2. आपण आता याला सॉल्व करू. -7 याच्या खाली काही नाही म्हणजे 1 करू विद्यार्थ्यांना आपण आणि इथं येत आहे 1/2 येत आहे. थोडंसं लक्ष द्या. ह्या 2ने आपण याला मल्टिप्लाय करू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. -7 × 2 1 × 2 प्लस ह्या 1ने आपण जर याला मल्टिप्लाय केलं तर काय 1 × 1 आणि 2 × 1 क्लिअर. तर इथं काय येत आहे पहा एकदा. तर इकडे काय येईल 2 × आपले -7 × 2 -14 प्लसला प्लस करत आहे आपण इथं. वाटल्यास आपण त्याला एक स्टेप वाढवू आणखी. 2 × 2 2 राहील. अगेन 2 × 2 2 1 × 1 1. विद्यार्थ्यांना पहा बेस कॉमन झालेला आहे. पाया इथं कसं झाला आहे समान झालेला आहे. मग इथं राहील 2 आणि इथं राहील -14 + 1. आता -14मधून +1 केलं तर किती आलं -13/2. एकतर तुम्ही त्याला -13/2 लिहू शकता किंवा आपण त्याला वेगळ्याही फॉर्ममध्ये आणू शकतो. पण आपण याला इथंच ठेवा असं ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट येत आहे थर्ड T3 इज इक्वल टू 1 आपले A + 2D. ओके चला तर आपण याला सॉल्व करू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A इज इक्वल टू -7 + 2 × D का आहे 1/2 आहे. विद्यार्थ्यांना पाहता 1/2 दिस 2 गेट कॅन्सल. ना व्हॉट इज रिमेन्स -7 + 1 इज इक्वल टू -7 + 1 इज इक्वल टू -6. क्लिअर -6 4 टर्मकडे येत आहे. आपल्या पहिल्या 4 टर्म काढायचा. T4 इज इक्वल टू A + 3D. क्लिअर. अगेन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A? व्हॅल्यू ऑफ A इज इक्वल टू -7 3 × व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ D 1/2. 3ला 1/2ने आपण मल्टिप्लाय करू 7 + 3/2. क्लिअर. मल्टिप्लाय केल्यानंतर आपण याला सॉल्व करू विद्यार्थ्यांनो. तर काय येईल इथं -7 × 2 1 × 2 प्लस याच्या खाली काही नाही म्हणजे आपण इकडे 1 कन्सिडर करत आहे. इथं काय येईल 3 × 1 आणि 2 × 1. क्लिअर. थोडंसं पहा -14/2 प्लस 3 × 1 3 आणि 2. अगेन 2 इज कॉमन. Therefore -14 + 3 इज इक्वल टू काय येईल -11/2. क्लिअर. Therefore AP इज इक्वल टू व्हॉट इज द फर्स्ट टर्म -7. सेकंड टर्म येत आहे -13/2. नेक्स्ट टर्म इज -6 आणि लास्ट टर्म आहे -11/2. Confirm your answer. If you want screen test, you can take the screenshot. विद्यार्थ्यांना आपण यानंतर येत आहे याच्यातला फोर्थ प्रॉब्लेम पहा. मी इथं लिहित आहे अगोदर फर्स्ट टर्म. तुम्ही जर मराठी मीडियमचे असताल तर आपण त्याला म्हणत आहे पहिले पद. विद्यार्थ्यांना पहिले पद म्हणत आहे आणि ती फर्स्ट टर्म आपण एने इंडिकेट करत आहे. ए इज इक्वल टू काय दिली व्हॅल्यू आपल्याला -1.25. सेकंड कॉमन डिफरन्स दिलेला आहे आपला. कॉमन डिफरन्स
कॉमन डिफरन्स पण दिलेला आहे विद्यार्थ्यांनो, ज्याला आपण मराठीतून म्हणतो सामान्य फरक म्हणत आहे. क्लिअर होत आहे? ओके. कॉमन डिफरन्स इट इज इंडिकेटेड बाय स्मॉल d and it is given as 3. Now find AP. then म्हणजे तर आपल्याला AP तयार करायचं सांगितलं विद्यार्थ्यांनो. चला तर APसाठी आपल्याला एकूण 4 टर्म्स तयार करायचे आहेत. त्यापैकी आपण पहिली टर्म्स दिलेलीच आहे. मग इथं लिहित आहे मी T1 इज इक्वल टू A आणि A इज इक्वल टू -1.25. सेकंड येत आहे T2 इज इक्वल टू A प्लस D. एची व्हॅल्यू काय दिली आहे विद्यार्थ्यांना? इथं एची व्हॅल्यू दिलेली आहे -1.25 प्लस डीची व्हॅल्यू 3 आहे. मी त्याला 3.0 करत आहे. मी तर रफ कॅल्क्युलेशन करून दाखवतो विद्यार्थ्यांनो. 3मधून आपण हे 1.25 मायनस करत आहे. मग याला 3ला असं लिहिता येईल 3.00 मायनस 1.25. मी तर रफ कॅल्क्युलेशन करून दाखवत आहे. चला इथं झाले 10मधून 5 कमी करा, 5 राहिले. इथं झाले 3, इथं झाले 10मधून 3 कमी करा विद्यार्थ्यांनो, 7 झाले. इथं आले 1 प्लस 1 2 झाले. हे 2 आपण 3मधून कमी करत आहे, म्हणजे किती राहिले? 1.75. तर याचा आन्सर येत आहे 1.75. क्लिअर. त्यानंतर विद्यार्थ्यांनो थर्डमध्ये येत आहे T3 इज इक्वल टू A प्लस 2D. ओके. एची व्हॅल्यू काय? एची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला -1.25 प्लस 2 × 3. अगोदर काय करायचं विद्यार्थ्यांनो लक्षात द्या. अगोदर आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ, नंतर आपण याचं सबट्रॅक्शन करू. लक्ष द्या इकडं. 1.25 प्लसला प्लस 2 × 3 6. आपण त्याला 6.0 करत आहे. मग चला तर इथं पुन्हा एकदा मी रफ कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 6.00 यामधून आपण 1.25 सबट्रॅक्ट करत आहे, वजा करत आहे. क्लिअर आहे. तर पुन्हा एकदा पहा, इथून 10 होते, 10मधून 5 गेले, खाली राहिले 5 झाले 7 आणि झाले 7. इथं आला 1. तर 6मधून 2 मायनस केलं तर इथं आले 4. तर 4.75 3 टर्म झाले. आता लास्ट टर्म काढत आहे आपण. तर लास्ट टर्मसाठी फॉर्म्युला परफेक्ट करा. T4 इज इक्वल टू A प्लस 3D. लगेच तुम्हाला यायला पाहिजे फॉर्म्युला सांगता. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A? व्हॅल्यू ऑफ A इज इक्वल टू -1.25 प्लस इन ब्रॅकेट 3 × व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ D? व्हॅल्यू ऑफ D इज अगेन 3 इज इक्वल टू -1.25ला 25 ॲज इट इज लिहित आहे विद्यार्थ्यांना. हे होईल 9.0. चला तर आपण पुन्हा एकदा रफ कॅल्क्युलेशन करू. इथं 9.00 मायनस 1.25. इकडं लक्ष द्या. इथं 75 येते. आपण पाहिलेलं आहे 2 कॅल्क्युलेशन. इथं 1 येईल. तर इथं 1 आणि 1 किती झाले? 1 आणि 1 किती झाले विद्यार्थ्यांना? इथं झाले 2. तर 9मधून 2 कमी केले तर किती येईल? 7. तर हे यायला पाहिजे आपलं आन्सर 7.75. ओके. मग देअरफॉर व्हॉट विल बी द AP? AP इज इक्वल टू फर्स्ट टर्म का आहे? -1.25. सेकंड टर्म किती आली आहे? 1.75. त्यानंतर 4.75 आणि 7.75. तर इट इज आवर आन्सर. ओके. यू कॅन टेक स्क्रीनशॉट. सेकंड क्वेश्चन. ओके. प्रॅक्टिस सेट. तर आपल्याला सांगितलं त्याने फाइंड फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच टर्म. प्रत्येक पदासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला कॉमन डिफरन्स काढायसाठी यामध्ये पहा दिलेले आहेत एकूण 4 क्वेश्चन विद्यार्थ्यांनो. 4 क्वेश्चनपैकी मी दुसरा आणि चौथा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून दाखवत आहे. तर पहा एकदा इकडं सेकंड क्वेश्चन आहे. याच्यातला सेकंड क्वेश्चन काय त्याला पहा. याच्यामध्ये 0.6
इथे दिला आहे 0.6 कॉमा 0.9, इथे दिला आहे 1.2 आणि 1.5 डॉट डॉट. थोडं मी याला डार्क करतो. डेसिमल आहे, हा दशांश आहे. चला तर इथं विद्यार्थ्यांना फर्स्ट टर्म काय होईल, मग इथं लिहित आहे मी फर्स्ट टर्मला आपण म्हणतो मराठीतून पहिले पद म्हणत आहे आपण. फर्स्ट टर्म आपण कशाने दाखवतो, तर विद्यार्थ्यांना आपण फर्स्ट टर्म दाखवत आहे T1ने, परंतु AP साठी आपण A म्हणत आहे. तर फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू A आणि इज इक्वल टू किती कन्सिडर करू आपण याला 0.6. चला T2 सेकंड टर्म येईल. सेकंड टर्म काय येईल विद्यार्थ्यांना 0.9. T3 इज इक्वल टू 1.2 आणि इथं T4 इज इक्वल टू 1.5. तर आपला काढायचा आहे आता कॉमन डिफरन्स. ओके, कॉमन डिफरन्स काढत आहे. कॉमन डिफरन्सला आपण मराठीतून म्हणत आहे सामान्य फरक. कॉमन डिफरन्सला म्हणत आहे आपण सामान्य फरक म्हणत आहे. आणि विद्यार्थ्यांना हा कशाने इंडिकेट करत आहे, डीने इंडिकेट करत आहे. चला तर पहिला आहे डी इज इक्वल टू T2 मायनस T1. ठेवून द्या व्हॅल्यू. T2ची व्हॅल्यू काय आहे 0.9 मायनस T1ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 0.6. विद्यार्थ्यांना इथं मी तुम्हाला रफ कॅल्क्युलेशन करून दाखवत आहे. 0.9 मायनस 0.6. चला तर 9मधून 6 कमी केलं आहे, किती राहिले 3, पॉईंटला पॉईंट आणि इथं 0. तर डीची व्हॅल्यू यायला लागली कॉमन डिफरन्स 0.3. सेकंड फॉर ईच टर्मसाठी विचारला आपला. मग आता सेकंड काय येईल T3 मायनस T2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ T3? T3 इज इक्वल टू 1.2 अँड T2 इज इक्वल टू 0.9. पुन्हा एकदा आपण इकडं रफ कॅल्क्युलेशन करू. 1.2 मधून आपण 0.9 मायनस करत आहे. चला विद्यार्थ्यांना इथं आपण 12 कन्सिडर करू. 12मधून 9 कमी केलं तर 3 राहिलं, इथं आलं आहे 1 आणि 1मधून 1 गेला आपण किती राहिला 0. तर इथं आलं पुन्हा एकदा कॉमन डिफरन्स 0.3. चला तर नेक्स्ट येत आहे अगेन डी काय येईल आता T3 T2. आता काय येईल T4 मायनस T3. T4 काय आहे 1.5 मायनस 1.2. चला पुन्हा एकदा रफ कॅल्क्युलेशन करून पाहू प्रॅक्टिकली. 1.5 मायनस 1.2 काय येईल 5मधून 2 कमी करा 3, 1मधून 1. अगेन कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 0.3. आता शेवटी आपला ॲन्सर लिहायचा आहे. मग देअरफॉर आपल्या काय विचारले फर्स्ट टर्म. मग देअरफॉर फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू किती दिलेली आहे 0.6 आणि कॉमन डिफरन्स आपला कॅल्क्युलेट करायचा होता. कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 0.3. तर विद्यार्थ्यांना इट इज आवर फायनल आन्सर. इफ यू वांट टेक स्क्रीनशॉट. मी रफ अगोदर हे कट करून टाकतो. बिलकुल व्हेरी सिम्पल, व्हेरी नाईस टॉपिक. आपण येत आहोत क्वेश्चन नंबर 3 मधला 4th क्वेश्चन. एकूण टोटल 4 क्वेश्चन दिलेले आहेत. तर याने आपल्याला दिलं आहे इथं की पहिले टर्म्स दिलेले आहे. 4th ह्याच्यातला बिलकुल सिम्पल क्वेश्चन आहे. चला तर अगोदर आपण लिहू इथं 1/4 कॉमा 3/4 कॉमा 5/4 त्यानंतर 7/4 डॉट डॉट करत आहे. चला तर सर्वात पहिलं काय येईल फर्स्ट टर्म. आपण लिहित आहे T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 1/4. T2 इज इक्वल टू 3/4. T3 इज इक्वल टू 5/4.
आणि इतर आहे T4 इज इक्वल टू 7/4. कॉमन डिफरन्स काढू विद्यार्थ्यांना आपण इथं. कॉमन डिफरन्सला आपण मराठीतून काय म्हणतो तर सामान्य फरक म्हणत आहे आपण याला. अँड इट इज इंडिकेटेड बाय स्मॉल डी. चला तर पहिलं काय येईल. डी इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू. चला T2ची व्हॅल्यू का आहे 3/4 मायनस T1 का आहे 1/4. विद्यार्थ्यांना 4 कॉमन होईल इथं, सेम आहे इथं. मग काय येतं 3 मायनस 1. 3 मायनस 1 म्हणजे किती आले 2. आणि इथं 4ला 4 ॲज इट इज. काय येईल बे दोन्ही 4 1/2. इकडं लक्ष द्या. चला नेक्स्ट डी इज इक्वल टू T3 मायनस T2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ T3. T3ची व्हॅल्यू आहे 5/4 मायनस T2ची व्हॅल्यू येत आहे विद्यार्थ्यांनो 3/4. क्लिअर. इथं 4 कसा आहे कॉमन आहे, मग आपण इथं एकदाच लिहू आणि वर लिहू आपण 5 मायनस 3. चला तर 5मधून 3 कमी करा, पुन्हा एकदा 2 राहील. 4ला 4 ॲज इट इज. भागाकार करा, बे दोन्ही 4 1/2. क्लिअर. नाव द नेक्स्ट वन इज D इज इक्वल टू T4 minus T3. What is the value of T4? T4 is equal to 7/4 minus T3 येईल 5/4. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना 4 का आहेत इथं कॉमन आहेत, मग आपण एकदाच लिहू आणि इथं लिहू आपण 7 मायनस 5. 7मधून जर 5 कमी केले आपण तर किती राहिले 2 आणि 4 ॲज इट इज. भागाकार जर केला आपण तर पुन्हा एकदा 1/2. मग देअरफॉर आपण लिहित आहोत विद्यार्थ्यांना इथं ॲन्सर. देअरफॉर फर्स्ट टर्म ज्याला आपण T1 बी म्हणू शकतो, ए म्हणू शकतो, तर काय दिले आहे इथं 1/4. आणि सेकंड दिला आहे आपला कॉमन डिफरन्स आपण कशाने इंडिकेट करतो स्मॉल डीने आणि इज इक्वल टू 1/2. इट इज our final answer. You can take screenshot.